नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच. घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचं आपल्याला कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार. गळा उंची घ्यायची आहे 9.5 ते 10 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घेऊ शकता. इथे 9.5 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंच गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्स सुद्धा आपण तयार करून घेतला. इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार. तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. गळ्याचा पण आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडासा कपडा हा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. इथे आपण कॅनव्हास वगैरे वापरणार नाही आहे, डायरेक्ट आपण गळा बनवणार आहे. तर ज्या मैत्रिणींना जमत नाही तिथे त्यांनी काय करायचं, सेंटर काढून घ्यायचं आणि गळ्याला ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची 1/2 इंच अंतर सोडून. मधला जो भाग दिसतोय गळ्याचा तो असा कट करून घ्यायचा आहे आणि गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला प्रॉब्लेम होत नाही आणि गळ्याची फिनिशिंग सुद्धा छान येते. आता अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची आहे. दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे परफेक्ट आकार आपण जो कापला तो तयार होतो. बघा, छान असा आपला गळा तयार झाला. कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो कपडा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आहे. कट करताना अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवून होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला इथे मारून घ्यायचे. लगेच आपल्याला काय करायचं, इथे खडूच्या सहाय्याने आकार द्यायचा आहे. बघा, सेंटर काढला आपण आणि इथे आपल्याला असं बटरफ्लायचा आकार द्यायचा आहे. इकडनं सुद्धा आपण हे उमटून घेऊ आणि किती मोठा आकार झाला ते बघायचं आहे. हा आकार थोडा छोटा वाटतोय तर आपण थोडासा त्याला मोठा करून घेऊया. बघा, ह्याप्रमाणे आपण हा आकार असा थोडासा मोठा करून घेतलाय. छान असा बो इथे आपल्याला बनवायचा आहे, पण तो सुद्धा लेसपासून. तर बघा, आज आपण नवीनच लेसपासून बो बनवायचा कसा हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी खर्चामध्ये ही डिझाईन होणार आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून आपल्याला पहिले एक साईडनी अगदी व्यवस्थित आणि सावकाश अगदी व्यवस्थित वळवायची ती लेस आणि जसा आपण आकार दिला त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. बघा, अगदी छान असा आपला इथे बो तयार झालेला आहे. डबल शिलाई मारली की अगदी छान अशी फिनिशिंग त्याला येते. आता पूर्ण गळ्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची ह्या पद्धतीने. लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून काय करायचं, पहिले एक साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या साईडने लेसला शिलाई मारायची. त्याच्यानंतर इथे साईडला सुद्धा आपण एक लेस लावून घेणार आहे.
त्याच्या आधी आपल्याला लावायची कमरेला पट्टी. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं. वरतून दिली दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला एक लेस आणखी लावून घ्यायची आहे. तर ती ह्या पद्धतीने आपण ही लेस लावणार आहे. त्याच्याने आणखी सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊज डिझाईनला येणार आहे. बघा ह्याप्रमाणे इथे वळून आणि ही लेस आपल्याला लावून घ्यायची. इथे सुद्धा लेसला डबल शिलाई मारायची आहे आणि ह्याच पद्धतीने आपण इकडनं सुद्धा लेस लावून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे. बघा ह्याच पद्धतीने आपण इथे लेस लावून घेतली. आता सुंदर असे लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे. त्याच्यासाठी आपण नॉड घ्यायची आहे. दोन चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. साधारण 3x3 किंवा 3.5x3 असे चौकोनी तुकडे घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं. ह्या पद्धतीने नॉट ठेवून दोन्ही टोकं दुमडून आपल्याला इथे पॅक करून घ्यायचंय. आणि सुंदर असं लटकन अगदी कमी वेळामध्ये आपण तयार केलंय मैत्रिणींनो. कोणत्याही ब्लाउजवर सुंदर दिसणार हे लटकन आहे आणि आपण सिंपल आपल्या कपड्यापासून हे लटकन बनवू शकतो. अगदी छान असं लटकन हे दिसतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. दोन्ही लटकन आपले तयार झाले. हे नॉड आपल्याला इथे लावून घ्यायचे. साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड हे जॉईंट करून घ्यायच्या. छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे अगदी कमी वेळात. इथे सुंदर असा पॅच आपल्याला त्या बटरफ्लायचे तिथे आपल्याला एक सुंदर असा पॅच लावायचा आहे. बघा अगदी छान डिझाईन आपण बनवली. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. कमेंटमध्ये मला सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते. मैत्रिणी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.